नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली, या हिमालयाची सावली, राजगृहाची सावली, समर्पिता त्यागमूर्ती, कारुण्यमूर्ती माता रमाई, ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास माणूस म्हणावे का? माता सावित्रीमाई फुले, ज्यांच्या काव्य फुलांच्या कविता संग्रहाच्या या ओळी आहे. निब्बुता नुनंसो माता, निब्बुता नुनंसो पिता, निब्बुता इदिसो पतिती. म्हणजेच धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, आणि धन्य ती पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला. या बुद्धाप्रतीच्या, या किसा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं आज 5 फरवरी हिंदू कोड बिल दिवसाच्या निमित्तानं, जे हिंदू कोड बिल या संदर्भात बुद्धकालीन स्त्री म्हणजे बुद्धाच्या समकाळातल्या स्त्रियांचं जीवन काय होतं, मौर्य काळातील स्त्रियांच्या म्हणजे मौर्य काळातील स्त्रियांचं जीवन काय होतं, सातवाहन काळामध्ये स्त्रियांचं जीवन काय होतं, आणि आता आधुनिक वर्तमानामध्ये स्त्रियांचं काय जीवन आहे हे आपण घेणार आहोत. मनुस्मृती दिवस म्हटलं तर तोच विषय येतो. तर या पद्धतीने जे स्त्रियांच्या जीवनाच्या संदर्भात बुद्धकालीन ज्या स्त्रिया आहे, तर आपण अनेकदा मनुस्मृती दहन दिवस असो किंवा मग सावित्रीबाई फुलेची जयंती असो किंवा जागतिक महिला दिवस असो, या दिवसाला ह्या गोष्टी वारंवार येतात. कधी भारतीय संविधान दिवस जरी असेल, 26 जानेवारी असेल किंवा 26 नोव्हेंबर असेल, तरी मनुस्मृतीवर बोलावंच लागतं. आणि पुन्हा मी तेच विषय याच्यामध्ये वारंवार येणार आहे स्वाभाविकपणे. तर मी नेहमी सांगत असतो की या जगामध्ये, या जगातील पहिला महिलांचा, स्त्रियांचा पुढारी जर कोण असेल तर अरहत सम्यक संबुद्ध आहे, ज्यांनी पुरुष भिक्खूंसोबतच म्हणजे पुरुषांसोबत महिला सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. स्त्रिया सुद्धा जसे पुरुष भिक्खू बनून धम्माचा प्रचार प्रसार करू शकतात, त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. त्याही घराबाहेर पडू शकतात. धम्म ग्रहण करण्याचा, धम्म ज्ञान घेण्याचा अधिकारही तिला आहे, आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्याचाही अधिकार बुद्धानेच या जगामध्ये पहिल्यांदा बहाल केलेला आहे. म्हणून जगातला पहिला स्त्रियांचा पुढारी महान कारुणिक तथागत बुद्ध आहे. आपण त्रिपिटकातील थेरी गाथा हा जो ग्रंथ आहे, जगातील महिलांचा, स्त्रियांचा स्वातंत्र्याचा म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा, लक्षात घ्या, जगातील स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे थेरी गाथा. थेरी म्हणजे थिअरी म्हणतो आपण. तर ही थेरी गाथामध्ये भिक्खूंचे
त्या कशा भिक्खू जीवनाकडे वळल्या या संदर्भातला हा ग्रंथ थेरी गाथा हा प्रत्येक उपासिकेंनी महिलांनी वाचला पाहिजे. आणि या जगातील पहिली महिला भिक्खुणी, या जगातील पहिली महिला भिक्खुणी शिक्षिका या जगातील, तर ती जर आहे तर ती कोण म्हणजे महाप्रजापती गौतमी. बुद्धाच्या काळामध्ये असं म्हणतात की स्त्रियांनी बियाणाचा शोध लावला आणि स्त्रियांनीच शेतीचा सर्वप्रथम शोध लावलेला होता. बुद्धाच्या काळामध्ये स्त्रियांचं जीवन खूप उच्च दर्जाचं होतं आणि बुद्धाच्या वेळी मातृसत्ताक पद्धती होती. कोणती? मातृसत्ताक पद्धती. आता कोणती आहे? पुरुष प्रधान संस्कृती. आता मातृसत्ताक पद्धती म्हणजे काय? तर बुद्धाच्या जी आई आहे महाप्रजापती गौतमी, बंद पडलंय दिसत नाही, महाप्रजापती गौतमी आणि महामाया हे दोन नाव जरी आपण उच्चारले तर स्त्रियांच्या नावासमोर महा हा शब्द आलेला आहे. कोणता? महा. महा म्हणजे काय? महान. आपण प्रजापती गौतमीचं नाव जरी घेतलं तिला महाप्रजापती गौतमी असं म्हणतात. सम्राट अशोकाला प्रजापिता म्हणतात, परंतु या ठिकाणी स्त्रीला बुद्धाच्या वेळी प्रजापती म्हणजे प्रजेचं पालन पोषण करणारी, प्रजेवर, आपल्या प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारी. तर स्त्रियांचं किती महत्व होतं त्या काळामध्ये हे नावावरूनच आपल्याला दिसतं. बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे गौतमीवरून गौतम, समजलं? म्हणजे आईचं नाव लागलेलं आहे इथं महाप्रजापती गौतमी, गौतमीवरूनच गौतम आणि नंतर गौतम बुद्ध. तर आईचं स्त्रियांचं किती महत्व होतं त्या काळामध्ये ते आपल्याला दिसतं. दुसरं उदाहरण जर आपण घेतलं, भगवान बुद्धाचा धम्मसेनापती आणि अग्रभिक्खू प्रज्ञावान होता, त्याचं नाव आहे सारीपुत्त. मी काय सांगत आहोत? बुद्धाच्या काळामध्ये स्त्रियांचं किती महत्व होतं, म्हणजे मुलांना आपल्या आईचं नाव लागत होतं. तर सारीपुत्ताच्या आईचं नाव होतं रूपसारी, आहे ना, रूपसारी किंवा सारी म्हणतात तिला, ती रूपवान होती म्हणून रूपसारी. तर ते रूपसारीवरून सारीचा पुत्र म्हणजे सारी पुत्र, म्हणजे आईचं नाव मुलांना लागत होते. आपण थेरीगाथामध्ये जर पाहिलं तर भद्रा कपिलानी, भद्रा कात्यायनी, भद्रा म्हणजे काय? शिलानं मनानं सुंदर असलेले असे विशेषण स्त्रियांना लागायचे. तर थेरीगाथा हा ग्रंथ जगातील महिलांच्या स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. स्त्रिया किती मुक्त होत्या बुद्धाच्या काळामध्ये, स्त्रिया किती म्हणजे प्रभावी होत्या हे आपल्याला दिसतं, किती धाडशी होत्या हे आपल्याला दिसतं. तर आपण याही पूर्वी घेतलेलं आहे खेमा नावाची. खेमा कोण होती? राजा बिंबिसाराची सर्वात मोठी पत्नी खेमा, पंजाबची होती ती. तिला बुद्धाने एक पदवी दिली होती, महाप्रज्ञावती खेमा. खेमा स्वतः राजा प्रसेनजिताला तिने धम्म उपदेश केला होता. लक्षात घ्या, म्हणजे राजे महाराजांना, म्हणजे स्वतः खेमा नावाच्या भिक्खुनीनं, एकेकाळची राजा बिंबिसाराची महाराणी, तिने राजा प्रसेनजिताला धम्माचा उपदेश दिला होता. म्हणजे त्या काळच्या स्त्रिया राजे महाराजांना धम्म उपदेश देऊ शकत होत्या. बुद्धाच्या काळामधली विनयधरा पटाचारा किंवा आपण थेरीगाथामध्ये मी माझ्या वाचनात आलं की सुभा, शोभा नाही, सुभा नावाची एक सुंदर भिक्खुणी होती. तिला जंगलामध्ये एका तिच्या सौंदर्यावर तो भाळला आणि तिच्या मागे लागला तो चोर म्हणा, समजलं? आता तिच्या मागे लागला तर तो सुभा नावाची भिक्खुणी काय म्हणते जंगलामध्ये, सुभा. हे बघा, असे प्रकरण होत होते. म्हणून त्या काळामध्ये बुद्धानं थोडं स्त्रियांच्या आहे की नाही सुरक्षेचा, तर काही लोक म्हणते बुद्ध स्त्रियांचे विरोधक होते, त्यांना हे केलं नाही, अशा पद्धतीत लोक बुद्धावर टीका करतात. लक्षात घ्या. तर ही गोष्ट आपण नाकारली पाहिजे. बुद्ध कधी स्त्रियांच्या विरोधक नव्हते. तर त्या काळामध्ये खेमा म्हणते त्या चोराला, तुला काय आवडलं? तर तो चोर म्हणते मला तुझे डोळे आवडले. कोण म्हणत आहे? हे थेरीगाथामध्ये लिहिलंय, सुभा भिक्खुनीची कहाणी. तर सुभा काय करते? तुला माझे डोळे आवडले ना,
तर ते आपले असं आहे उल्लेख की ते आपले डोळ्या दगडानं काढून ती त्याच्या हातावर ठेवते डोळे. तुला माझे डोळे आवडले तर डोळेच घे. समजलं का तुम्हाला? तर अशा प्रकारे कहाणी आहे. किंवा आपण कुंडलकेशाची कहाणी ऐकली असेल, जिच्या नौकरावरती प्रेम करत असते आणि मग नंतर त्याच्यापासून ती सुटका करून घेत असते. किंवा आम्रपाली त्या काळासारखी नर्तकी नगरवधू होती. तर आपण बुद्धाच्या काळामध्ये आता दिसत आहे राजा प्रसेनजिताला लक्षात घ्या. राजा प्रसेनजित त्या काळामध्ये प्रवचनामध्ये बसलेले होते. राजा प्रसेनजित. आता राजा प्रसेनजित बसत असताना ते प्रवचनामध्ये एवढे मशगूल होते, तर तेवढ्यात काय झालं, त्यांच्या नौकर त्या ठिकाणी आला आणि त्या प्रसेनजित राजाला कानामध्ये सांगत आहे, हे राजा, मल्लिका देवीला, मल्लिका राणीला कन्या रत्न प्राप्त झालेला आहे, म्हणजे मुलगी झाली हो. आता मुलगी झाली हो असं म्हटल्याच्या नंतर राजा खिन्न झाला, कारण राजाला काय पाहिजे होता, मुलगा पाहिजे होता प्रसेनजित राजाला. मग बुद्धाच्या कानावरती घटना गेली जेतवनामध्ये आणि बुद्धाने जगाला पहिल्यांदा तो उपदेश दिला. लक्षात घ्या, मी हिंदू कोडबिलच सांगत आहो, पण बुद्ध सांगावाच लागतो. तर या जगामध्ये मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. आता जो नारा लावते का नाही मोदी, बेटी बचाओ बेटी पढाओ, समजलं? मुलगी वाचवा मुलगी शिकवा, मुलगी शिकवा मुलगी वाचवा हा नारा बुद्धाचा आहे. समजलं का? जगातला. म्हणजे मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करायचा नाही. मग बुद्ध काय म्हणतात राजा प्रसेनजिताला, स्त्री ही या निसर्गातली जगातील अनमोल देणगी आहे. समजा मुलगा जर झाला तर मुलगा राजपुत्र जर झाला तर तो राजा बनू शकतो आणि मुलगी सुद्धा काय बनू शकते, राणी बनू शकते, तीही राज्यकारभार करू शकते. तर बुद्ध स्त्रियांच्या विरोधक नव्हते. आपण वज्जीचं वस्त्रकार ब्राह्मणाचं जर वस्त्रकार सूत्र जर वाचलं तर आपल्याला माहित पडेल की वज्जीचे लोक बघा बुद्ध काय म्हणतात त्या वस्त्रकार ब्राह्मणाला, हे आनंदा जोपर्यंत वज्जीचे लोक स्त्रियांचा महिलांचा सन्मान करतील, त्यांच्यावर जोर जबरदस्ती करणार नाही, तोपर्यंत वज्जीला कोणीही जिंकणार नाही. याच्यावरून बुद्ध स्त्रियांच्या संदर्भात किती कठोर होते आणि स्त्रियांच्या पुढारी होते हे आपल्याला माहित पडतं. म्हणून अधिक तुम्हाला जास्त माहिती घ्यायची असेल तर बाबासाहेबांनी तो ग्रंथ वाचला होता, बुद्ध धम्म का सार, लक्ष्मी नरसूचा त्या काळामध्ये. तर त्या लक्ष्मी नरसूंनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, तो प्रत्येक महिलांनी ठेवा. खूप सुंदर ग्रंथ आहे, खूप जुना ग्रंथ आहे, बौद्ध धर्म और नारी. त्याच्यामध्ये बौद्ध भिक्खुनी बुद्धाच्या काळातल्या उपासिका स्त्रियांचं जीवन किती चांगलं होतं, बुद्धानं कशी समता दिली होती, हे आपल्याला बौद्ध धर्म और नारी लक्ष्मी नरसूच्या पुस्तकामध्ये दिसते. तर आपण जर असं म्हटलं तर ते काय म्हणतात, आमच्या वेदामध्ये सुद्धा काही विदुषी होत्या, स्त्रिया होत्या, विद्वान होत्या. मग ते नाव कोणाचं सांगतात, आमच्या वेदामध्ये सुद्धा स्त्रिया होऊन गेल्या विद्वान, त्यांना ज्ञानाचा अधिकार होता. तर ते अजिबात चुकीची गोष्ट आहे. मग ते कोणाची नावं सांगतात, आपल्याला खास करून गार्गीचं नाव सांगतात, मैत्रायणी, लोपामुद्रा, सुलभा असे नावं सांगतात. हे त्या काळामध्ये आमच्या वेदामधल्या ह्या स्त्रियांचे नावं सांगतात. वास्तविक पाहता हे नावं त्यानं चोरलेले आहे बौद्ध ग्रंथातले. गार्गी कोण आहे, गार्गी ते वेदामधली स्त्री नाही, गार्गी हे बौद्ध उपासिका आहे. भरऊत नावाचा सम्राट अशोकाचा जो स्तूप आहे ना मध्य प्रदेशमध्ये, त्याच्यावर पाली भाषेमध्ये लिहिलं आहे, भरू स्तूपावर आहे, गागी पुतस विषदेवस, म्हणजे गार्गीच्या पुत्र विश्वदेवानं या भरूचच्या स्तूपासाठी देणगी दान केलेली आहे असं लिहिलं आहे. मग हे गार्गी आपल्याला असं नाव वाटते हिंदू धर्मातला आहे, ब्राह्मणी धर्मातला आहे, वेदातला आहे. ते गार्गी म्हणते विद्वान स्त्री होती आमच्या वेद काळातली, वैदिक काळातली. कोण्या काळातली होती म्हणते, वैदिक काळामध्ये गार्गी नावाची एक हुशार विद्वान स्त्री होती. पण गार्गी ही उपासिका होती. गार्गी नावही चोरलं. पुन्हा वैदिक कालखंडामध्ये कोणती स्त्री होऊन गेली म्हणते, मैत्रायणी. आता मैत्रायणी नाव कोणाचं होतं, अंगुलीमालाच्या आईचं नाव. पुन्न नावाचा जो भिक्खू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्न होऊन गेला ना, त्याच्या आईचंही नाव मैत्रायणीच आहे. समजलं, मैत्रेय, मैत्री, मैत्रायणी हे कोणाचे नाव आहे, बुद्धिस्ट. पण म्हणते आमच्या वैदिक काळातले नाव. हे नावही चोरले, गार्गी, मैत्रायणी हे बुद्धिस्ट नाव आहे.
समजलं का तुम्हाला? तर हे काही वैदिक स्त्रिया वगैरे काही झालेल्या नाही. तर आपण पाहिलं असेल नंतरच्या मौर्य काळामध्ये, आता मौर्य काळामध्ये स्त्रियांची काय परिस्थिती होती, तर आपण सम्राट अशोकाचा आजोबा पाहिला असेल, त्यांचं नाव काय हो, चंद्रगुप्त मौर्य. त्यांनी सेलुकस निकोटरची जी बहीण होती हेलेना राणी, हेलेना सोबत पहिल्यांदा आंतरजातीय विवाह केलेला होता. सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोक सुद्धा त्यांनीही त्यांच्या एकूण बघा, त्यांची जी प्रथम महाराणी होती विदिशा देवी, समजलं, ही शाक्य कुमारी होती. आणि दुसरी जी होती सम्राट अशोकाची जी पत्नी, तिचं नाव कोरवकी आहे, ही कलिंग राज्यातली म्हणजे ओडिसा राज्यातली कोरवकी ही कोलीय वंशाची होती. आणि सातवाहन काळामध्ये जरी आलं तरी सातवाहन काळामध्ये सुद्धा म्हणजे बुद्धाच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळात आणि सातवाहन बौद्ध सम्राटांच्या काळामध्ये स्त्रियांची मातृसत्ताक पद्धती होती. म्हणजे पुरुषही राजा बनू शकत होता आणि स्त्रिया सुद्धा राणी बनू शकत होत्या. मग सातवाहन काळामध्ये कोण होती? नागनिका. नागनिका कोण होती? या जगातील, या विश्वातील, या भारतातील पहिली महिला शासिका. रजिया सुलताना नाही, या जगातील भारतातील पहिली महिला शासिका, तेही नागवंशी बौद्ध राणी, नागराणी नागनिका. लक्षात घ्या, तिचं क्षेत्र होतं नाणेघाट. लक्षात घ्या, तिनं पहिल्यांदा टोल टॅक्स चालू केला होता, सोन्याचे सिक्के तिनं चालू केले होते. रोम इटली पर्यंत तिचं राज्य होतं. जुन्नर, शिवनेरी, नाणेघाट. लक्षात घ्या, बौद्ध राणी होती. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नागनिका ही या जगातील, विश्वातील, भारतातील पहिली महिला शासिका होती सातवाहन काळामध्ये. आता सातवाहन काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती काय होती, तर स्त्रियांचे म्हणजे आईचे नाव मुलांना लागायचे. तर आणखी एक बौद्ध राजा होऊन गेला सातवाहन, गौतमी पुत्र सातकर्णी. आता गौतमी पुत्र सातकर्णी म्हणजे काय, गौतमी कोणाचं नाव होतं? त्यांच्या आईचं, आणि बुद्धाच्या आईचं होतं. पहा सातवाहन, तर गौतमी पुत्र सातवाहन सातकर्णी. हे सातकर्णी राजाला कोणाचं नाव लागलेलं आहे? बालाश्री सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी किंवा माढरी पुत्र सातकर्णी असं नाव तुम्हाला सातवाहन काळामध्ये दिसतात. म्हणजे सातवाहन राजे हे मराठी लोक होते, मराठी बोलणारे होते. ते लक्षात घ्या, मराठी राजे होते सातवाहन राजे. आणि या सातवाहन राजाचा प्रभाव शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरही होता. लक्षात घ्या, जिजाऊ सती गेली का? शहाजी गेल्याच्या नंतर. समजलं का? या सातवाहन राजांचाच वारसा हा बुद्धकालीन मातृसत्ताक पद्धतीचा वारसा शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी चालवला. मी वारंवार सांगतो की जगातली नागनिका ही पहिली महिला शासिका आहे. सातवाहन काळामध्ये जुन्नर आणि शिवनेरीला शिवपालनिका नावाची बौद्ध भिक्खुनी, महिला बौद्ध भिक्खुनींचं सेंटर होतं, महिला बौद्ध भिक्खुनींचं विद्यापीठ होतं जुन्नर शिवनेरी. सातवाहन काळामध्ये तिचा एक प्रमुख भिक्खुनी संघ होता शिवपालनिका नावाच्या भिक्खुनीचा. तर लक्षात घ्या, प्राचीन भारतामध्ये जगातील पहिलं महिला विद्यापीठ कोणतं आहे? बौद्ध भिक्खुनींचं वैशाली. मी वारंवार सांगत असतो, कुटागारशाला, लाल पहाडी किंवा मग वडनागर असेल गुजरात मधलं, किंवा मग तुरतुरिया, पवनी, कान्हेरी, जुन्नर, शिवनेरी हे त्या काळातील प्राचीन बौद्ध विद्यापीठ होती. म्हणजे पुरुष भिक्खूंचे विद्यापीठ वेगळे असायचे आणि महिला बौद्ध भिक्खुनीचे विद्यापीठ वेगळे असायचे. तर जगातील पहिलं महिला बौद्ध भिक्खुनी विद्यापीठ जगाच्या पाठीवरचं कोणतं आहे? वैशालीची कुटागारशाला. लक्षात घ्या, भिक्खुनी संघाचा गड होता. तर आपण लक्षात घ्या की स्त्रियांचं किती महत्व होतं त्या काळामध्ये. आणि बुद्धाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल आंतरजातीय विवाह. आता आंतरजातीय बुद्धाच्या काळामध्ये जातीभेद, पोटजातीभेद वगैरे नव्हता. आपण जर पाहिलं की प्रसेनजित राजानं त्याच्याच दरबारामध्ये सुमन माळी म्हणजे फुलं आणून द्यायचा प्रसेनजित राजाला, सुमन माळीचीच मुलगी होती मल्लिका राणी. भेदभाव केला का राजा प्रसेनजितानं? समजलं का? कारण भेदभाव विसरले होते, कारण बुद्धाची शिकवणच तशी होती. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलं, विशाखा भगवान बुद्धाची महाउपासिका मिगार माता विशाखा, ती बुद्धिस्ट परिवारातली होती. दिलं कुठं, कोण्या घरी होतं?
जैन परिवारामध्ये बघा आहे का नाही, बुद्धाच्या काळामध्ये होतं का नाही, किंवा बुद्ध या जगातील स्त्री भ्रूण हत्या, आता आपण म्हणतो का नाही स्त्री भ्रूण हत्या थांबवा, मुलगी वाचवा, आईच्या गर्भामध्ये मुलीला ठार मारलं जातं, हे बुद्धानं सांगितलं. ज्यांनी वसल सुत्त वाचलं असेल, बारीक वाचा, तुम्हाला माहित पडेल की स्त्री भ्रूण हत्येचे विरोधक तथागत बुद्धच आहे. गर्भातील जीवाचीही हत्या करू नये, त्याला वसल समजावे. लक्षात घ्या, गर्भातील म्हणजे समजलं ना, मग तो कोणताही गर्भ असो, प्राण्यांचा असो, समजलं का, स्त्रीचा गर्भ असो की म्हणजे गर्भातीलही जीवांची हत्या करू नये. आपल्याला असं वाटतं की बालविवाह प्रतिबंध कायदा नंतर लागू झाला, पण नाही, बुद्धाच्याच काळामध्ये बालविवाहाचे विरोधक बुद्धच होते. ज्यांनी पराभव सुत्त वाचलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पडेल. काय लिहिलंय पराभव सुत्तामध्ये, तिंबरू वृक्षाच्या फळाप्रमाणे स्तन असलेल्या एका मुलीशी एखादा वयस्क लग्न करतो आणि तिच्या ईर्षेनं झोपत नाही, हे त्याच्या पराभवाचे कारण होय. म्हणजे मुलगी लहान आणि पुरुष वयानं मोठा. लक्षात घ्या, तर म्हणजे पुरुष वयानं मोठा आणि मुलगी कवळी मुलगी याच्यासोबत लग्न करत असणं हे चुकीचं आहे. बुद्धच हे बालविवाहाचे विरोधक होते जगातले पहिले. आपण पराभव सुत्तामध्ये वाचा, तुम्हाला माहित पडेल, हे त्याच्या पराभवाचे कारण होय. तर जगाच्या पाठीवर पहिल्यांदा जी भारतीय नारी आहे धम्म प्रचारासाठी गेलेली 7 समुद्रापार, तुम्हाला माहितच आहे, मी आजच्या या हिंदू कोड बिलच्या निमित्तानं सांगत आहोत की संघमित्रा, चारुवती, आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे बुद्धाचा काळ, मौर्य काळ आणि सातवाहन काळ स्त्रियांना स्वातंत्र्य होतं, गुलामी नव्हती. पण नंतरच्या काळामध्ये जे स्त्रियांना बुद्धाने मोकळं केलं होतं, स्वातंत्र्य दिलं होतं, नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर काळा कायदा लिहिल्या गेला, चातुर्वर्ण व्यवस्था, आणि या 4 वर्णामध्ये स्त्रियांना कुठे स्थान नाही. लक्षात घ्या, ब्राह्मणाच्या तोंडातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण, भुजामधून क्षत्रिय आणि मांडीमधून वैश्य आणि पायामधून शूद्र. पण स्त्रिया कुठून जन्माला आल्या हे सांगतच नाही, 4 वर्णातील अजिबात जागा नाही. तर हा काळा कायदा मनुस्मृतीचा लिहिला. आता हे मी वारंवार सांगत असतो, मनुस्मृतीचा काळा कायदा कोणता होता? मनुस्मृतीनं पहिल्यांदा स्त्रियांनाच गुलाम केलं, मग शूद्राती शूद्रांना, पण पहिल्यांदा मग ती ब्राह्मण असो का आदिवासी कोणती स्त्री असो, प्रत्येक स्त्रीला गुलाम केलं. तिला शिक्षणाचा अधिकार नाही, चूल आणि मूल, रांदा आणि वाडा, फक्त भोग वस्तू. मग लहानपणी तिनं कोणाच्या धाकात राहायचं? गुलामीत, बापाच्या. समजलं? मुलीचा जन्मच म्हणजे पाप समजल्या जात होतं. समजलं? जेव्हा सावित्रीबाईचा जन्म झाला ना, स्त्रियांचा वाढदिवस करणं, जन्मदिवस करणं धर्माच्या विरुद्ध होतं, ब्राह्मण धर्माच्या विरुद्ध. समजलं का? आजही तुम्ही हिंदू धर्मामध्ये राम जयंती करते, कृष्ण जयंती करते, पण सीता जयंती, राधा जयंती पाहिली का तुम्ही? धर्माच्या विरुद्ध आहे. पण बाबासाहेबांच्या हिंदू कोडबुल्यामुळे आणि संविधानामुळे महिला सुद्धा जयंती वाढदिवस करतात. कोणाचे उपकार आहे? हिंदू कोडबिल आणि भारतीय संविधान. आजही हे लोक आजही करत नाही, नारीची जयंती करत नाही. हे आपण रमाई जिजाऊची जयंती, अहिल्याबाईची जयंती आता चालू झाली. आता नारीची जयंती, स्त्रियांची जयंती साजरी करणं, वाढदिवस साजरा करणं हे धर्माच्या विरुद्ध होतं, मनुस्मृतीच्या विरुद्ध होतं. पण आता आहे का तसं? कसे हॅपी बर्थडे आपण करत असतो. म्हणजे मुलीचा जन्मच काय समजलं जातं? पाप. लहानपणी तिनं वडिलाच्या गुलामीत राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या, आणि पुत्र म्हातारी झाल्यावर पुत्राच्या. तर हे गुलामीत जन्म, गुलामीत जगणं आणि गुलामीत मरणं हे तिच्या वाट्याला होते. मग तर अनेक शब्द तिला लावले. कोणते? मुलीचं लग्न म्हटलं का कन्यादान. हा शब्द कोणता आहे? दान कशाचं केलं जातं? कन्याचं दान. अरे ते वस्तू आहे का? दान वस्तूचं असते. भाजीपाला दान असते. आता ते तुम्ही ते लग्नामध्ये काही वस्तू घेतात त्याचं दान असते बा. पण शब्द कोणता जोडला? कन्यादान. म्हणजे याच्यामध्येच किती क्रूरपणा वाटते. दान करायची वस्तू आहे का स्त्री? पण शब्द कन्यादान. पुन्हा अजून काय होतं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होते ते म्हण कोणती? कसायाले दिली गाय आता तिची आशा काय. तुम्ही आता म्हणता म्हणजे बायाच बायाच्या शत्रू आहे, महिलाच महिलाच्या शत्रू आहे. पुन्हा एक नाव लागलं होतं तिले, पराया धन. कोणतं? परक्याच धन आहे.
काय करता तिले शिक्षण देऊन? आता आहे ना आमच्या समाजातल्या बाया, कायले पोरीला जास्त शिक्षण द्या लागते? लग्न असतं करा लागते, परक्याच असतं, धन आहे. कोण आहे? आमच्या आहे बाया. पराया धन. बघ त्याच्यावर सिनेमे काढले लोकांना. पोरगी म्हणजे काय? पराया धन. आहे का पराया धन? लक्षात घ्या, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका, हे बुद्धानं जगात सांगितलं. आता आमच्या महाराष्ट्रामध्ये राहत असताना मी नेहमी ऐकायचो या गोष्टी. मुलगी म्हणजे काचेचं भांड. समजलं? काचेचं भांड टाका लवकर उरकून, तिला काही शिक्षण वगैरे द्यायचं नाही. आणखी दोस्त बाबा, एक बाई तर म्हणे पोरीचं लग्न लवकर न करणं आणि तिला घरी ठेवणं म्हणजे पोरीची जात तर जहराची पुडीच आहे म्हणे. पहा, असे आहे शब्द. पहा, बायाच्या शत्रू. पोरीचं लग्न लवकर नाही केलं आणि तिला घरी ठेवणं, पोरगी म्हणजे काय? जहराची पुडी. सांगा, जहराची पुडी आहे का? बरं, तुम्ही तरी आहात का? तुम्ही स्त्रीच आहे ना, आहे का जहराची पुडी? तर असे दुष्ण होते. आणखी पुन्हा कोणते होते? बाईच्या जातीले डोक्यावर चढू द्यायचं नाही, पायातली वाहन पायातच बरी. पहा, आजही तसंच आहे. दुसरी कोणती? भोग वस्तू, कटपुतली. अजून ब्राह्मणी ग्रंथात असं लिहिलं होतं वेदामध्ये, मनुष्य नारी नरकाचं द्वार आहे. अरे त्या नरकाच्या द्वारातून तर साऱ्या जगातल्या लोकांनी जन्म घेतलाय. नारीलाच काय म्हणते? जन्म म्हणतो. बुद्धानं म्हटलं ना अश्वलायन ब्राह्मणाला, तो काय म्हणत होत्या? काय म्हणत होता? आम्ही ब्रह्म्याच्या तोंडातून जन्म घेतला. सांगा, ब्रह्म्याच्या तोंडातून खरोखरच तुला जन्म घेतला का? म्हणते बुद्ध. जशी इतर स्त्री ऋतुमती होते, गर्भवती होते, तशीच ब्राह्मण स्त्री ऋतुमती होते. सांगा, आजच्या ब्राह्मणानं ब्रह्माच्या तोंडातून जन्म घेतला का ब्राह्मणीच्या तोंडातून? बरोबरच आहे का नाही? पण अशा पद्धतीनं हे कुठचं वाक्य सांगतो मी तुम्हाला? बुद्ध आणि धम्मामध्ये लिहून नाहीये. अश्वलायन ब्राह्मणाला म्हणते बुद्ध, काय ब्राह्मण स्त्रिया ऋतुमती होत नाही का? सर्व स्त्रिया ऋतुमती होते. सारख्याच पद्धतीनं ते जन्म देत असतात. रामायणामध्ये तर ते लिहिलं बापा तुलसीदासानं. तुलसीदास ढोल काय लिहिलं? शूद्र ढोल पशु नारी सब ताडन के अधिकारी. आता शूद्राला बडवा, बडवा म्हणजे काडी काडी ना हाना. जसं ढोलाले पिटते, ढोल नाही का ढोलाले पिटते, तसं महिलाला पिटणारीला पिटलं पाहिजे. जसं ढोराले पशुले पिटल्या जाते, शूद्राले पिटल्या जाते, तसं ढोलासारखं नारीला बदललं तरी चालते. सब ताडन के अधिकारी. तुलसीदास. मग नंतरच्या काळामध्ये तुम्ही तर पाहिलंच आहे सत्व परीक्षा आहे का नाही? आजही स्त्रियांना जाळपोळ होते हुंडाबळ्यासाठी. हे कुठून आलं? ब्राह्मण ग्रंथातून. म्हणून बाबासाहेबांनी जातीचा विनाश ग्रंथात सांगितलं होतं की जाती व्यवस्थेला खत पाणी देणाऱ्या सर्वच ग्रंथांना जाळून टाकलं पाहिजे. केवळ मनुस्मृतीच नाही, सर्वच ग्रंथ जाती व्यवस्थेला खत पाणी. पुन्हा काय? पायाची दासी. नारी म्हणजे काय? पायाची दासी. जसे फोटोही काढले, एक माणूस मस्त झोपून आहे त्या सर्पावर सागरामध्ये, एक बाई त्याचे पाय दाबत आहे. तुम्ही फोटो पाहिला असेल. पाहे असं पद्धत होती. पुन्हा आपण महाभारतामध्ये पाहिलं 5 पांडवाची एकच पत्नी द्रौपदी. आता होऊ शकते का हिंदू कोड बिल भारतीय संविधानामुळे पत्नी जिवंत असताना करता येते का? पण त्या काळामध्ये 5 भावा म्हणून एकच बायको द्रौपदी. सांगा किती क्रूर घटना आहे ही. चांगली आहे का हे? आणि आता जर पाहिलं तर हिंदू कोड बिलामुळे आणि भारतीय संविधानामुळे आजची द्रौपदी काय आहे? राष्ट्रपती आहे. आणि त्या द्रौपदीचे 5 पांडव असून 5 पती असून तिचं वस्त्रहरण झालं. बरं, नवऱ्याच्याच देखता. बरं, 5 चांगले होते म्हणते ते भीम वगैरे गद्दा वगैरे. तर अशा पद्धतीचं आपण पाहतो. कृष्णाच्या लीला तर लयच आहे का नाही? 16,108 बायका आहे का नाही? पहा असं स्त्रियांचं. बरं, असं आहे का ब्राह्मणी ग्रंथामध्ये? हे सांगावं लागेल का नाही तुम्हाला? पहा, दुसरी गोष्ट, तुम्ही सरस्वती जे विद्येची खरी देवी कोण आहे? सावित्रीबाई. पण सरस्वती लोक मानते का नाही? आजही तिचं पूजन करते शाळेमध्ये. सरस्वती कोणाची मुलगी आहे? ब्रह्मदेवाची. त्यानं जग निर्माण केलं, त्याची मुलगी वय. स्वतःच्याच मुलीवर ब्रह्मदेवानं सरस्वतीवर बलात्कार केला. त्याच्याच ग्रंथात लिहून आहे. लक्षात घ्या. तुम्ही अहिल्याचं उदाहरण ऐकलं असेल. इंद्र रूप घेऊन आला आणि अहिल्यावर काय केला? बलात्कार केला. वृंदा नावाच्या एका स्त्रीवर विष्णूनं बलात्कार केला. अशा घटना आहे. समजलं? तर ह्या सर्व घटना तुम्हाला दिसतात. तर आपण आता हिंदू कोड बिलाकडे वळूया की त्या काळामध्ये सातबाऱ्यावर महिलांचं नाव नव्हतं. होतं का? तिला फक्त चूल आणि मूल संपत्तीवर तिचा काही अधिकार नाही. भोग वस्तू दासी असाच तिला अधिकार होता.
पतीच्याही धनसंपत्तीवर आणि वडिलाच्याही धनसंपत्तीवर तिचा अधिकार चालत नव्हता. पण बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामधला एक पुन्हा कायदा केला, वडिलाच्याही संपत्तीमध्ये आणि नवऱ्याच्याही संपत्तीमध्ये स्त्रियांना मुलाप्रमाणे समान अधिकार. कोणामुळे भेटून राहिला? भावजय जर चांगली नसेल, काही 12 महिन्याची साडी नाही, चोळी नाही, पावसार नाही, दिवाळी नाही, काही नाही, भावजय जर चांगली वागली नाही तर अर्ध वावर टाक, घर टाक, सगळं. समजलं का? जशी मुलगी बराबर आहे, मुलाला जसा धनसंपत्तीमध्ये वाटा आहे तसाच मुलीला आहे का नाही? हे कोणामुळे? आज हे हिंदू समाजातल्या स्त्रियांना हे कोणामुळे अधिकार भेटून राहिले? पण विसरले का? हिंदू कोड बिल आणि संविधान. समजलं तुम्हाला? आहे का नाही? असं म्हणजे वडिलांच्या इस्टेटीवर कोणाचा अधिकार आहे सांगा? सातबाऱ्यावर नाव कोणामुळे चढले? हिंदू कोड बिलामुळे आणि संविधानामुळे. नाहीतर पहिलं होतं पाठीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, भावजईच्या नांदी लागून गेला की ग वाया. मग वाया जर गेला असन भावजच्या नादून तर मावाला अर्ध वावर टाक आणि घर टाक. आहे का नाही? असं आता ते राहिलं नाही. तर हे कोणाचं आहे? हे आहे हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानाची कमाल. लक्षात घ्या. सातबाऱ्यावर जर नाव चढलं असेल महिलांचं, जिला धनसंपत्ती, शूद्र लोकांना आणि स्त्रियांना धनसंपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता. आता बायाच्या हातात मस्त तिजोऱ्या आहे, चाब्या आहे, बँकेमध्ये पैसे आहे, नवरा म्हणते दे माय काढून. काम आहे का? जास्तीत जास्त व्यवहार कोणाच्या हातात आहे? बायाच्या हाती. माणूस मागे दे म्हणते, आहे का नाही? हे कोणामुळे? नाही तिच्याकडे होतं का पहिले? पाटलाच्या बायकोपाशी नव्हतं, आहे का नाही? तर साहिर लुधियानवीचं गाणं मी नेहमी सांगत असतो, खूप सुंदर गाणं लिहिलं त्याने हिंदू कोड. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. मर्दों के लिए लाखों सेजे, औरत के लिए बस एक चिता. मर्दों के लिए हर ऐश का हक, औरत के लिए जीना भी सजा. शैतान की बेटी म्हणजे नारी कोण आहे? शैतान की बेटी. अरे ती शैतान की बेटी नाही, स्त्री इतकी अनमोल देणगी आहे म्हणते बुद्ध, की ती बुद्धाला, महापुरुषाला, बोधिसत्वालाही, मोठ्या मोठ्या सायंटिस्टला जन्म देऊ शकते. हे कोण सांगत आहे? बुद्ध. आहे का नाही? स्त्रियांवर तर इतकी गाणी लिहिली. लहानपणी मी ती गाणं ऐकायचं. स्त्री ही बंदिनी, हृदयी पाना नयनी कानी, जन्मोजन्मीची कहाणी. स्त्री म्हणजे कोण? बंदिनी. आहे का नाही? तर बुद्धाच्या काळामध्ये होतं का नाही स्त्रियांवर गाणं? आहे का नाही? हे स्त्रियांच्या गुलामीच आहे का नाही हे गाणे त्या काळामध्ये? तर बुद्धाच्या वेळी नाही, नंतरच्या काळामध्ये मनुस्मृतीचा कायदा कोणता होता? सती प्रथा. कोणती? म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला, त्या काळातली पद्धत कशी होते सांगतो, की त्या काळामध्ये काय होते? लहान मुलीसोबत लग्न करत होते. कोण? म्हणजे पुरुषांना कितीही पत्न्या ठेवण्याचा अधिकार आहे, लग्न करण्याचा अधिकार आहे. आणि मग तो 50 वर्षाचा जरी असला तरी त्याला कवळीच मुलगी तो मागत होता. समजलं का? मग हा बुडगा मरत होता आणि पत्नी तरुण केली आहे, कवळी मुलगी 13-14 वर्षाची समजूया, आणि हा 50 वर्षाचा. कोण मरण लवकर? बुडा मरण का नाही? मग हे पोरगी तरुण झाली, हे जे तरुण मुलगी होती बालविवाह केला, तर मग हिला चितावर जा लागल का नाही? सांगा, गुन्हा कोणाचा आहे? बुड्याचा. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, तिनं मारला का तो? तिनं नाही मारला ना, त्याला मरण आलं, पण हिला जिवंत चितेवर जा लागत होतं. हिरवा शालू, हिरव्या बांगड्या, आणि ते जिथं लग्नामध्ये जे वाहिलेलं होतं सोनं, ते सोनही तिले घालायला लावत होते ब्राह्मण लोक, भटजी शेंडीवाले लोक, आणि तिले ते चितेवर, जिवंत चितेवर जा लागत होतं. समज तुम्हाला? बरं झालं तो इंग्रज अधिकाऱ्यांनी, लॉर्ड बेंटिंगनं ते कायदा पारित केला. आजच्या बायाला न्याच लागते सतीप्रथा, त्याच्या ऐकत नाही बाबासाहेबाचं, ऐकन त्याला ते पाहिजेच होता. आता सतीप्रथा आहे का नाही? सतीप्रथा वास्तविक पहा, सती शब्द किती चांगला आहे. तुम्ही सती पठ्ठाण नाव ऐकलं का? सती पठ्ठाण तुम्ही सम्यक स्मृती म्हणता. सम्यक स्मृती शब्द संस्कृत आहे, त्याला पालीमध्ये सम्मा सती म्हणतात. काय म्हणतात? सम्मा सती, सती पठाण, महासती पठाण. हे नाव ऐकले तुम्ही पाली भाषेमध्ये? सती या शब्दाचा अर्थ होते स्मृती, त्याला सम्मा सती. सती म्हणजे स्मृती होते. सती शब्द पाली आहे. सती या शब्दाचा अर्थ होते स्मृती,
सम्मा सती, सम्यक स्मृती. सती शब्दही विकृत करून टाकला आणि सती प्रथा जोडून टाकली. बघा लक्षात घ्या. आणि त्या सती प्रथामध्ये स्त्री तिची इच्छाही नसली तरी बांबूच्या काडीनं ढोसत होते. तिच्या किंकाळ्या आवाज जाऊ नये म्हणून ढोल वाजवत होते. प्रसंगी तिले दारूही पाजत होते आणि सोनं घालायला लावत होते लग्नामध्ये जे पतीनं वाहिलं ते. आणि मग ब्राह्मण दुसऱ्या दिवशी जात होते आणि त्या लाकडी मधलं पूर्ण सोनं वितळलेलं कोण लुटत होते? ब्राह्मण. एवढी क्रूर प्रथा होती. सांगा जगाच्या पाठीवर अशी क्रूर प्रथा असेल का? सती प्रथा. मग कोण बंद केली? हे बाबासाहेबांच्या संविधानाचा कायदा आणि हिंदू कोड बिलमुळे बंद झाली का नाही? आणि इंग्रजांनी सती प्रथा बंद केली, पण कायद्यानुसार बाबासाहेबांनी त्याला बंदीच केली. लक्षात घ्या. लॉर्ड बेंटिक आणि लॉर्ड मेकॅले सारखे लोक खूप चांगले होते. दुसरा कायदा आहे हिंदू कोड बिलाचा, एक पत्नी रखण्याचा म्हणजे एक पत्नी ठेवण्याचा अधिकार. नाहीतर त्या काळामध्ये मनुस्मृतीच्या नियमानुसार कितीही बायका करता येत होत्या. तुम्ही ऐकलं असेल ना, बाजीराव पेशवा, त्याला काशीबाई नावाची ब्राह्मण बायको असून मस्तानीले आणलंच होतं का नाही? बाजीराव मस्तानी पहा. अकबर बादशाह त्यानं जोधाबाई आणलीच होती का नाही? म्हणजे बायको जिवंत असताना दुसरी पत्नी आणता येत नाही, तिची सही पाहिजे. सांगा हा कोणामुळे अधिकार भेटला? बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलामुळे आणि संविधानामुळे. आता तिसरा अधिकार, जो पाचवा अधिकार भेटला, तलाकचा अधिकार. तलाक म्हणजे काय? सोडचिठ्ठी, काडीमोड. मले नाही नांदाचं त्यापाशी, तू चांगला नाही, दारुडा आहे, बेवडा आहे, मले तुझ्यापाशी राहायचं नाही. पण आधीच कसं होतं? कसाय राहो त्याच्या घरी नांदायचं म्हणजे माय बाप म्हणे जिथून तू ये निघाली ते काही अर्थी, ते असं काहीतरी होतं, आहे का नाही? म्हणजे आता तलाकही घेऊ शकते, 2 महिन्यात घेऊ शकते का नाही? हे कोणामुळे भेटलं? हिंदू कोड बिल संविधानामुळे. आणि बरं त्यानं दुसरी बायको केली समजा, तर त्याला पोटगी खवाटी द्यावी लागते. समजलं? प्रसूतीपणाची रजा, शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार कोणामुळे भेटला? बाबासाहेबांमुळे. लक्षात घ्या. तर आणि एखाद्या स्त्रीनं म्हटलं का मला लग्नच करायचं नाही, पतीपासून फारकत घ्यायची आणि एकटीला जीवन व्यतीत करायचं आहे, तर राहू शकते का नाही? पण मनुस्मृतीच्या कायद्यानुसार पाहणं, हिनं लग्न नाही केलं, एकटीच राहते, हिचं टकलं करा, हिचं केश वपन करा, ही सुधीच नाही, म्हणजे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ शकत होते. माणसानं कितीही करा, बाई असेल तर तिला खूप दूषण लावायचे, तिला विधवा म्हणायचं. माणूस असेल तर तो एकटा फिरला तरी चालते सांड्यासारखा, त्याला रंडवा नाही म्हणायचं. मग बाईले होतं का नाही असं? आता एखाद्या स्त्री जर म्हणलं का माझा पती मेला, माझे 2 लेकरं जिवंत आहे, मी काही दुसरा पती करत नाही, मी एकटीच राहतो, तर राहू शकते का नाही? आणि आधीच्या काळामध्ये मनुस्मृती अशी कशी राहते, हे टकलं करा करायचे केस ओपन, नाही तर जा चितेवर. होतं का नाही? हे पा किती म्हणजे भयानक आहे का नाही? हे तर तुम्हाला माहित असेल, तर रमाईचं मी ते हिंदू कोड बिलचं सांगतो आणि थांबतो. ते एक दिवस बाबासाहेब असेच अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत होते राजगृहामध्ये. तर रमाई त्या ठिकाणी आली. तर रमाई काय म्हणते बाबासाहेबांना की बाबासाहेब तुम्ही एवढे सारे ग्रंथ पुस्तकं वाचता, तर एका पुस्तकामध्ये असं लिहिलं नाही का की एका पतीनं आपल्या पत्नीसोबत कसं वागावं? एकदा हिंमत केली होती रमाईनं. तर बाबासाहेबांनी त्यावेळी हिंदू कोड बिल लिहायला घेतलेलं होतं आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं, रामू, एका पतीनं म्हणजे एका पुरुषानं आपल्या महिलेसोबत, स्त्रीसोबत, पत्नीसोबत कसं वागावं हेच मी कायदा करत आहो. समजलं का? तर हे स्त्रियांची किती दयनीय परिस्थिती होती, जगाच्या पाठीवर कुठंच नव्हती अशी, आहे की नाही? आणि स्त्रियांनी तेच हरितालिका व्रत करत होत्या, वडाले फेरा मारत होत्या. कोणत्या? 7 जन्मात हाच पती भेटला पाहिजे. पण माणसाने नव्हतं 7 जन्मात हीच बायको भेटली पाहिजे म्हणून सगळे उपास तापास व्रत कोणासाठी दिले? बायासाठी. माणसाने हिंडाचं मस्त. समजलं का? आणि ते गाणे लिहिले बापा, भला है बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है. बेउडाय असन तरी 7 जन्मात तोच पाहिजे. असं होतं का नाही? तर आता आहे का? मै तुलसी तेरे अंगण, किती ह्या सगळ्या पद्धती. आणि मग त्या काळामध्ये एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला लग्न होऊनही मूलबाळ झालं नाही. लक्षात घ्या, मी काय सांगत आहोत तुम्हाला? हिंदू कोड बिल किती मोठ्या विचारानं बाबासाहेबांनी तयार केलं. या हिंदू कोड बिलाला नेहरू मंत्रिमंडळाने विरोध केला, कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. हे हिंदू कोड बिल पारित नाही झालं म्हणून. लक्षात घ्या, स्त्रियांसाठी भारतीय कोणतीही स्त्री राव, ब्राह्मण राव का आदिवासी ओबीसी, या स्त्रियांचा पुढारी कोण आहे?
बाबासाहेब आहे. कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. ओबीसीचं हक्क आणि नारीचं हे हिंदू कोड बिल पारित होत नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाला लाथ मारली. लक्षात घ्या. तर दुसरा कायदा हिंदू कोड बिलाचा दुसरं लग्न करण्याचाही अधिकार आहे. समजलं का तुम्हाला? बाईला दुसरं लग्न करता येते. हा अधिकार कोण भेटला? समजलं तुम्हाला? किंवा एखाद्या स्त्रीला लग्न झालं, हिंदू कोड बिलाचं ऐका, एखाद्या स्त्रीचं लग्न झालं, आता लग्न होऊन तिला मूलबाळ झालं नाही, मूलबाळ झालं नाही तर तिथली ती लोक त्रास देते, वाजोटी, पांढऱ्या पायाची. समजलं का? असं होतं का नाही स्त्रियांना? तुम्ही पाहिलं असं नाही सिनेमामध्ये ललिता पवारचं वगैरे मारच्या साडीमध्ये? समजलं का? हे असं सगळं होतं आणि त्याच्यात मुलगा पाहिजे होता. मुलीचा जन्मच काय होता? पाप होता. समजलं का तुम्हाला? तर आता एखाद्या स्त्रीचं लग्न झालं, तिनं नवऱ्यापासून फारकत घेतली, तिले मूलबाळ झालं नाही तर ती दत्तक मुलगा मुलगी घेऊ शकते. समजलं तुम्हाला? दत्तक मुलगा अधिकार, मुलगी घेण्याचा अधिकार. नाही मूलबाळ झालं तर मुलगा दत्तक घेण्याचा अधिकारही कोण दिला? हिंदू कोड बिल, भारतीय संविधानानं. दुसरं लग्न करण्याचा. तिसरा कोर्ट मॅरेज. समजलं? पळवा पळवीचे लग्न. जोडीदार निवडण्याचा अधिकार. मनात येईन तो नवरा करीन मी, आंतरजातीय राव का आंतरधर्मीय राव. समजलं का? आमच्याच तर विहारामध्ये कितीतरी येतात जोडपे पळून येतात का नाही? ब्राह्मणाकडे जात नाही, इकडे बरं बुद्ध विहाराकडं सोपं पद्धतीने. आहे का नाही? आहे का नाही चालू? दुसरी वेळ जातात का ते? खरीच गोष्ट आहे ना. इकडे बरं आहे ना बुद्ध विहारामध्ये सोपं. ब्राह्मणाकडे दक्षिणा द्या लागते, लय त्याची प्रक्रिया असते, होम हवन सगळं माहित पडते. पण बुद्धाचं विवाह पद्धती किती साधी सोपी आहे, किती व्यवस्थित आहे. फालतू वगैरे आहे का? शोषण आहे का त्याच्यामध्ये? तर कोर्ट मॅरेज करण्याचा अधिकार. नाही लग्न तर नाही लग्न, आम्ही कोर्टात जाऊन करू म्हणतात का ना बाया? नाही आम्ही लग्न करू, पळून करून पुन्हा कोर्टात जाऊन करू. नाबालिक असेल तर तिला, म्हणजे बालिक असेल तर तिला लग्न करता येते. म्हणजे स्वतः जोडीदार निवडण्याचा अधिकार हिंदू कोड बिलानं दिलेला आहे. तेव्हापासून महिला आपला जोडीदार निवडू शकते. निवडावा ना, पण टपरी छपरी नाही, दारुडा वगैरे नाही, असं निवडा न. आहे का ना? आंतरजातीय विवाह स्वतः बाबासाहेबांनी केलेला आहे. आंतरजातीय विवाह जाती मोडण्यासाठी चांगला आहे, बाबासाहेबांनी सांगितलंय. सहभोजन घेणं आणि आंतरजातीय विवाह करणं यानं जाती प्रथा थोडी नष्ट होऊ शकते. म्हणून बाबासाहेबांनी 20 जुलै 1942 ला अस्पृश्य महिला परिषद भरली होती. कुठं? नागपूरला. सुलोचनाताई डोंगरे अमरावतीच्या अध्यक्ष होत्या. तर बाबासाहेबांनी तिथं नागपूरला काय म्हटलं? मी कोणत्याही देशाची प्रगती स्त्रियांच्या, महिलांच्या प्रगतीवरून मापत असतो. ज्या देशातल्या स्त्रिया प्रगत नसेल, समजलं का, त्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. स्त्री ही अनमोल देणगी आहे, हे बुद्धानं तर सांगितलंच. तर आपण पाहतो की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करण्याचा अधिकार, जोडीदार निवडण्याचा अधिकार कोणामुळे भेटला? बाबासाहेबांमुळे. आता हे सांगावत नाही पण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून सांगतो. शाहरुख खाननं कोणाच्या पत्नी कोणाला मागितलं? गौरी खानले मागितलं का नाही? गौरी खान कोण आहे? ब्राह्मणाची मुलगी आहे. समजलं तुम्हाला? हे समजलं पाहिजे. जोडीदार हे कोणामुळे? हे हिरो हिरोईन जर लग्न करते, होतं का ते मनुस्मृतीचा कायदा? पाप समजलं जातं का नाही? आमिर खानची बायको किरण राव, ब्राह्मणच आहे का रे किरण राव? समजलं? आता ही करीना कपूर कोण आहे? शर्मिला टागोर. बरं, जुन्या काळातली शर्मिला टागोर ना ऐकली का तुम्ही? तिनं कोणासोबत लग्न केलं? नवाब पतोडी अली खान नाही का नाही? आणि सैफ अली खान सोबत लग्न कोण केलं? करीना कपूर. मुसलमान आहे का नाही ती? मग केलं का नाही तिला लग्न? तर हे कोणामुळे भेटलं तिला करायला? सैफ अली खान सोबत लग्न केलं का नाही? कोण? करीना कपूरनं. आहे का नाही? आता त्या सोनाक्षी सिन्हानं किती टीका केली लोकांना? तिच्या भावानंच, घरच्या वडिलांच टीका केली का नाही सोनाक्षी सिन्हानं? कोणासोबत केलं? त्या झहीर इक्बाल सोबत केलं का नाही? आणि ते आपल्या समीर वानखेडे त्या क्रांती रेड करणं असं लग्न. हे कोणामुळे भेटून आले सगळं? जोडीदार निवडण्याचा अधिकार. मग ते मुस्लिम राहो का, ख्रिश्चन राहो का, हिंदू राहो का, जैन राहो का, शीख राहो का, बौद्ध राहो, जोडीदार निवडण्याचा अधिकार कोणामुळे भेटला? हो, समजलं? बाबासाहेबांचे उपकार विसरले ते लोक. आणि लक्षात घ्या की आणखी चौथा अधिकार सांगतो, या ठिकाणी थांबतो. बालविवाह करता येत नाही, योग्य वयातच विवाह करता येते. हा अधिकार म्हणजे वयस्क योग्य वयामध्येच मुलाचं लग्न होते. कोणामुळे भेटलं? नाहीतर त्या काळामध्ये रामायणामध्ये, हे रामायण तर खोटं आहे, पण रामायणामध्ये जेव्हा रामासोबत लग्न झालं तर सीतेचं वय होतं म्हणते. आता काल्पनिक ग्रंथ आहे पण आहे का त्याच्या ग्रंथामध्ये? 6 वर्षाची सीता होती.
बरं जाऊ द्या, ते तर सीतेचं आहे, ते तर काल्पनिक खोटी गोष्ट आहे. पण रमाईचं लग्न किती वर्षात? बालविवाह प्रथा 9 वर्षात. सावित्री यायचं 9 वर्षात. आजही आपल्या समाजामध्ये ती प्रथा आहे. मुलगा 4 वर्षानं मोठा असला तरी चालते म्हणते, पण पोरगी त्याला कवळीच पाहिजे ना. आपल्या समाजातल्या बाया आहेत तशाच आहे. काय होते हो म्हणते, 4-5 2-3 वर्षानं पोरग मोठं असलं तर पोरगी काऊन कवळी पाहिजे त्याने? लक्षात घ्या, ही प्रथा मोडून टाका. मुलीचं आणि मुलाचं वय सारखं असलं पाहिजे. पण बाया काय करते, आणि तो सांड्या नोकरीच्या भरोशावर मागतेच पैशाच्या जोरावर. चुकीची गोष्ट आहे. बुद्धाने हे चुकीचं सांगितलंय. बाबासाहेबांनी व्ही.एस. कर्डकच्या पत्रकामध्ये लिहिलंय, मुलाचं आणि मुलीचं वय योग्य असलं पाहिजे. मुलीच्या मनाप्रमाणे तिलाही पसंत असला पाहिजे. तिच्याही पसंतीचा विचार आई वडिलांनी केला पाहिजे. तर आपल्या समाजामध्ये नाही, भारतामध्ये ती पद्धत चालू आहे. कोणती? मुलगा 4 वर्षानं मोठा असला तरी जमतेच म्हणते, पोरगी त्याला कशी पाहिजे? कवळीच पाहिजे. कसा आहे प्रकार? काळा भी म्हणतो गोरी, आणि गोरी भी म्हणतो गोरी, गोरा भी म्हणतो गोरीच. हे का होतं का ना? आणि कुठे जातील हो सांगा ह्या गरीबाच्या पोरी. तर काही लोक धनाच्या जोरावर कवळीकाची मुलगी मागू नका, माझ्याकडे धन आहे, जॉब आहे. आणि काही काही आई वडील, बौद्ध समाजातले आई वडील, त्याच्याकडे धन आहे ना तर देऊन टाका. का करता? समजलं का? आई वडिलांनी देऊ नये धन पाहून, आणि ज्याच्याकडे धन आहे त्याने धनाच्या जोरावर मागू नये. योग्य वयामध्ये कवळ्या मुलीला मागू नये. आपली पद्धत नाही. ते ब्राह्मण लोक वय ब्राह्मण धर्मामध्ये आहे. समजलं? 4 वर्षानं मोठा असला तर चालते, पण मुलगी कशी पाहिजे? कवळीच पाहिजे. आणि आताच्या काळामध्ये तुमच्यावर जर घरेलू हिंसा झाली, अन्याय अत्याचार, तुमच्यावर नवऱ्यानं मारलं, दारू पिटून मारलं, तर हिंदू कोड बिल, समजलं, फारकत घेता येते. पहिले किती बदाड बाप्पा, काडीनं ढोरासारखं बदाड बाप्पा, असं होतं का नाही? आता बदाड मार खाता का तुम्ही? लाठी दंड्याचा अजिबात खात नाही. समजलं का? पण पहिले, आता तर बायाच मारते. आमच्या गावची एक बाई तर मस्त टेप रेकॉर्डर लावून देत होती घरामध्ये, गाणे लावून देत होते, दरवाजा लावून देत होती, दारू पिऊन आला का मस्त काठीने त्याला सडकत होती कप्पी, आवाज नाही गेला पाहिजे. मग समजलं का? आता बायाच मारते. लातीनं तुडवताना पाहिल्या तर मी बाया. समजलं का? पण तसं नका करू. बुद्धानं सांगितलं आहे, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही ते घर कधीही पुढे जात नाही. बोलू नका. ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही ते घर कधीही पुढे जात नाही. समजलं? ज्या घरी नाही बाईन ते घर गेलं वाया. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं बुद्धाने सांगितलं ना, बुद्धाने सांगितलं तिघाला सुत्तामध्ये, पूर्व दिशा समजून पत्नीची, म्हणजे पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा, आणि पूर्व दिशा समजून पत्नीची पूजा करा. पत्नीची पूजा म्हणजे आई वडिलांची पूजा करा. पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा, आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. पूजा करणं म्हणजे काय? पत्नीचा सन्मान करणं, बुद्धानं सांगितलंय. आता स्त्रियांना मारणं म्हणजे घरेलू हिंसा म्हणजे कायदा आहे. तुम्ही मार खात नाही, आता उलट मार देता. असंच त्या मी मदनी नावाचं एक गाव आहे आर्वी मध्ये, तिथं तो माणूस नेहमी बायकोला बदडायचा, असा लकवा मारला का त्याला हातच इकडे झाले. तर बरंच झालं म्हणे, भतीजाचे हात इकडे झाले, तर बाहेर जसा मारत होता म्हणे. लक्षात घ्या. म्हणून कोण्याही पतीनं आपल्या पत्नीला आता तरुणपणामध्ये मारू नये. लक्षात घ्या, पुढे तिच्या हातचं खावं लागते. तर मी सती प्रथा सांगितली तुम्हाला. आणखी एक प्रथा होती भारतामध्ये, देवदासी प्रथा. यल्लम्मा देवी रेणुका माईकडे आपण पाहत असतो कर्नाटक महाराष्ट्रामध्ये. समजलं? कोणती प्रथा? देवदासी. आणि त्या देवदासीचं पुजारी लोक मंदिरामध्ये बलात्कार करत होते. आणखी एक प्रथा होती, ती सांगतो आणि थांबतो. नववधू शुद्धीकरण प्रथा. मनुस्मृतीचा कायदा कोणता? नववधू शुद्धीकरण प्रथा. म्हणजे एखाद्या पुरुषानं, मग ती राजाची बायको राणी जरी का असे ना, तिला ब्राह्मणाच्या घरी 1 रात्र जावं लागत होतं. लक्षात घ्या. राजाची बायको जरी असेल तर म्हणजे नववधू शुद्धीकरण प्रथा. तर भारतामध्ये ते पेशव्यांच्या काळामध्ये होतं. शनिवार वाड्यामध्ये बाई वाड्यावर या. वाड्यावर जाणारी बाई कोण होती? शूद्राचे. हे ब्राह्मण पेशवे एवढे बदमाश होते, स्त्रियांवर इतका बलात्कार केला त्यानं, शनिवार वाडा नावच पडलं. प्रत्येक शनिवारी त्यांना एक कवळी मुलगी लागत होती. बायका तर होत्याच, पण सगळ्यात जास्त तुम्ही पाहिलं असेल, पुण्यातल्याच ब्राह्मण पेशव्यानं काशीबाई नावाच्या एका ब्राह्मणीवर बलात्कार केला, आणि तिला दिलं टाकून, आणि ती जीव द्यायला निघाली होती. ज्योतिबानं तिला घरी आणलं आणि तिला बाळंतपण केलं. सावित्री आहे ना, ते ब्राह्मण स्त्रीचा मुलगा दत्त घेतलं, त्याला काय बनवलं? डॉक्टर बनवलं. तर अशा प्रकारे
नववधू शुद्धीकरण प्रथा होती, बालविवाह प्रथा होती, हे सगळं बंद झालेलं आहे. आज बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलामुळे महिला शिक्षण घेत आहे, मतदान करत आहे, खाकी वर्दीवर आहे, कलेक्टर आहे, विश्व सुंदरी आहे, हवाई सुंदर आहे. नाही तर तेच होतं ऐका, चूल आणि मूल, रांदा आणि वाडा होतं. बिंदिया तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, हे सगळं ते भोग वस्तू म्हणून तिला हे सगळे मनुस्मृतीनं बंधन दिले होते पतीच्या नावानं. समजलं का? पण पत्नीच्या नावानं एकही त्याच्या अंगावर नाही आहे. आणि म्हणून आज स्त्रिया घराबाहेर पडत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आहे म्हणते. पुरुषाच्या खांद्याला खांदा नाही, पुरुषाच्या खांद्याला धक्का देऊन महिलांनी पुढे गेलं पाहिजे. समजलं का? खांद्याला खांदा गेला तर ते जमाना बाया म्हणते खांद्याला खांदा लावून राहिला पाहिजे. पुरुषाच्या खांद्याला खांदा घेऊन खांद्याला धक्का देऊन महिला पुढे गेल्या का नाही? तर हे कोणामुळे अधिकार भेटले? हिंदू कोड बिल. आज महिला तर वर्ल्ड कप जिंकून आल्या का नाही? वर्ल्ड कप जिले घराबाहेर पडता येत नव्हतं, आता नवऱ्याला विचार लागते भाजी कायची करायची व का तुले, म्हणजे आता आहे ते भाजी कायची करायची. माणसाने जर नाही केली त्याच्या मनाला एक समजलं का टाट फेकून मारते, आहे का नाही? आता जे असेल ते खा चुपचाप. समजलं का तुम्हाला? आहे का नाही? होतं का नाही? म्हणजे हे मनुस्मृतीच्या गोष्टीवर तुम्हाला असं वाटतं भाजी कायची करायची माणसालेच विचारून केले पाहिजे. पण ज्योतिबा आणि सावित्री स्वतः जेवत होते. आता ती पद्धत आहे, नवऱ्यानं पटपट जेवाचं, बायकोनं मग राहिलं सुलं नाही भेटलं तर राहिली तशी सुपाशी. पण ज्योतिबानं कधीच सावित्री आईला आपल्या पत्नीला सोबतच घेऊन जेवलं पाहिजे. लक्षात घ्या, साधी गोष्ट नाहीये, हे मनुस्मृतीचे नियम होते. पण आज आपण स्त्रिया आणि महिला सोबतच जेवते का लग्नामध्ये? इकडे माणूस बसते, बाया माणसं मस्त. सांगा हे होतं का पहिले? आता माणूस जेवण पहिले मग राहिलं सुले भेटलं बोट्या पाट्या सगळं तेच खाऊन टाकत ते माणसं. दरिद्र होते अशी पद्धत. आता राहिले का तसं? सांगा, समजलं का? मी सांगत आहोत तुम्हाला साध्या साध्या गोष्टी. होतं का नाही वाले पहिले? तर अशा पद्धतीनं सावित्री आईमुळे, ज्योतिबामुळे आणि हिंदू कोडबिल संविधानामुळे ह्या घटना झालेल्या आहे. सावित्रीबाई तर डब्बल साडी घेऊन जात होती, शेणगोळ्या. समजलं? शेणगोळे खात होती माती. आज बाया तर सावित्री, आज तर बाया फोर व्हीलर मध्ये फिरून राहिल्या. मॅडम आहे का नाही? मॅडम तर अशी चालली, पण एक सावित्री आई होते पातीनं शेणगोळे खाल्ले. आणि आजच्या बाया मस्त टू व्हीलर, वाटत जशी का लग्नात चालली का अशी मॅडम दिसते. माणूस जाते सोडाले फोर व्हीलरनं, टू व्हीलरनं, चालल्या स्कूटीनं. कोणाचे उपकार आहे? हिंदू कोड बिलाचे. लक्षात घ्या. तर हे आज दुसरी गोष्ट म्हणून सांगतो, चिता दहन संस्कार. चिता दहन संस्कार म्हणजे आपल्या घरचा कोणीही मरण पावलं तर त्याला खांदा कोण देत होता? कुळाचा दिवा, कुलदीपक, पोरगच. पोराले सगळी धनसंपत्ती, पोरीले धनसंपत्ती नव्हती. बायाले स्मशान घाटामध्ये जाता येत नव्हतं, खांदा देता येत नव्हतं, चितेला अग्नी देता येत नव्हतं, आकट पकडता येत नव्हतं. पण आता करता येते का ना? हिंदू कोड बिल संविधानामुळे बाया स्मशान घाटातही जाते, चितेला अग्नी देते, आकटही पकडते. स्वतः ज्योतिबा फुलेंची अग्नी, चितेला अग्नी सावित्री आईनं दिलेला होता. लक्षात घ्या, लक्षात घ्या. सावित्री आईनं ना. आता तो गोपीनाथ मुंडे मेला तर त्याच्या पोरीनं खांदा दिला. लक्षात घ्या. कोणामुळे? हे हिंदू कोड बिल आणि संविधानामुळे. तर ही पद्धत, घुंगटा पद्धत, बुरखा पद्धत, डोक्यावरचा पदर, हे सगळं हिंदू कोड बिलामुळे गेलेलं आहे. आता मी जाता जाता पण तेच सांगतो, आज हिंदू धर्मातल्या तुम्ही महिला पाहिल्या का मोठ्या मोठ्यानं आरती म्हणते? अरे ज्या स्त्रीला घराबाहेर पडताच येत नाही, जिला शिक्षणाचा अधिकारच नाही, तिला लिहिण्या वाचण्याचाच अधिकार नाही, तर तिला आरती म्हणता आली असते का? मग ही आरती कोणामुळे म्हणून राहिली? सावित्रीबाई, ज्योतिबा फुले, हिंदू कोड बिल आणि संविधानामुळे. समजलं का? दुसरी गोष्ट, तुम्ही भागवत करणाऱ्या बाया पाहिल्या का टीव्ही मध्ये? भागवत करणाऱ्या बाया, माणसं तर करते 7 दिवसाचं भागवत, पण बाया भागवत करायला दिसते का तुम्ही हिंदू धर्मातले पावर चॅनल? पण हिंदू धर्माच्या मनुस्मृतीनुसार, वेदानुसार आणि हिंदू धर्माच्या ग्रंथानुसार स्त्रियांना शिक्षण घेता येत नाही, ज्ञानही घेता येत नाही, देताही येत नाही. समजलं का? पण आज महिला भागवत करून राहिल्या का नाही? भागवत कथा 7 दिवसाच्या करून राहिल्या का नाही? म्हणजे महिलांना भागवत कथा करण्याचा अधिकार नव्हता. हे कोणामुळे मिळाला? संविधान आणि हिंदू कोड बिलामुळे. भागवत कथा, कारण तिला मासिक पाळी येते, आणि त्या काळामध्ये कोणतं होतं? मासिक पाळी. ती नैसर्गिक प्रक्रिया होती. मीच पाहिलं बाबा, मामीला ते काय झालं, मुलगा झाला, तिला हातच लाव, तिकडे जाऊ नको म्हणे, हात नको लावू तिने. अशा पद्धतीचं आता राहिलं का? राहिलं का ते? ह्या गोष्टी सांगावं लागेल का नाही? तुम्ही विसरले असन. म्हणजे ज्या स्त्रींना मासिक पाळी येते,
तर त्या स्त्रियांना दूर लोटल्या जात होतं, तिला मंदिरात येऊ दिलं जात नव्हतं, तिला सुवासिनी म्हणून स्वीकारल्या जात नव्हतं. लक्षात घ्या. आज स्त्रिया भागवत कथा सुद्धा करू शकते. कोणामुळे? हे संविधानामुळे. बाबासाहेबांनी प्रसूतीपणाची रजा सुद्धा दिली. तर म्हणून जाता जाता सांगतो की म्हणून सावित्रीबाईनं काय सांगितलं, तुम्हाला तुमची अस्पृश्यता जर घालवायची असेल तर इंग्रजी शिक्षणाचं महत्व सावित्रीबाईंनी सांगितलं. काय म्हणते सावित्रीबाई इंग्रजी शिक्षणाचं महत्व? इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा भटची भारुडी पहा. इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा. सावित्रीबाईचे वाक्य आहे काव्य फुलेतले. भटजी भारुडा फेकून या, शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया इंग्रजी शिकाया आली. तर हे लक्षात घ्या सावित्रीबाईंच्या ह्या योगदानामुळे. म्हणून आजच्या ज्या स्त्रिया आहे तर आपण स्त्रिया पाहिल्या. सावित्रीबाईने ही पद्धत चालू केली. 1 जानेवारी 1848 ला पहिल्यांदा मुलीची शाळा काढली. आणि हे हळदी कुंकू म्हणता काय तुम्ही, ही हळदी कुंकू पद्धती सावित्रीबाईची वय. हळदी कुंकू ही फक्त आयडिया होती. म्हणजे महिलांचं स्त्रियांचं शिक्षणाचं महत्व म्हणजे झोपडपट्टीमध्ये झोपडवस्तीमध्ये लहान लहान मुलींना स्त्रियांच्या म्हणजे मुलींच्या शिक्षणाचं महत्व समजून सांगण्यासाठी हे शक्कल लढवली होती, युक्ती लढवली होती. कोण? सावित्रीबाईने. जात होती ती हळदी कुंकवाच्या नावानं, पण महिलांना मुलींना ते अस्पृश्य मुलींना शिक्षणाचं महत्व समजून सांगासाठी त्याच्या बायाने हळदी कुंकू ते वानच पकडलं. लक्षात घ्या. बुद्धाने 45 वर्ष ज्ञान वाटलं, वान वाटलं नाही. पण सावित्रीबाईला गेल्या विसरून आणि बाया लागल्या वान वाटाले. सांगा पा बुद्धानं काय वाटायला सांगितलं? ज्ञान वाटायला सांगितलं. आणि बामन काय म्हणते? वान वाटा. बरं माणसाले नाही दिलं ते वान वाटणं, बायालेच दिलं. लक्षात घ्या. म्हणून जाता जाता बाबासाहेबाचे हे ग्रंथ तुम्ही वाचा. बुद्धाने ज्ञान वाटायला सांगितले, वान वाटायला नाही. महिलांनी ज्ञान वाटावं, आपले गुण वाटावे. समजलं का? हे आपण करावं. तर बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे, तुम्ही ते छोटस घ्या. आज मी हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं सांगतो. हिंदू स्त्रियाची उन्नती आणि अवनती. छोटस पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचा. बाबासाहेबांचं दुसरंही पुस्तक घ्या, हिंदू कोड बिल. महिलांनी ते वाचा. त्या काळामधलं ताराबाई शिंदेचं एक पुस्तक आहे, ज्योतिबांच्या काळातलं, स्त्री पुरुष तुलना. किंवा मिस मेयो कॅथरीनचं मदर इंडिया पुस्तक वाचा. स्त्रियांच्या कशा हाल अपेष्टा होत्या त्या काळामध्ये हे सांगितलंय. किंवा तास्लिमा नसरीनचा लज्जा नावाची एक कादंबरी आहे. किंवा अमृता प्रीतमचं पिंजर आहे. तर असे तुम्ही ग्रंथ महिलांनी वाचा, तुम्हाला माहित पडेल. आणि आता म्हणून हेच सांगतो की या हिंदू कोड बिलाचा विरोध करणाऱ्या माहिती आहे कोण होत्या? महिलाच होत्या. कारण त्यांना ज्ञान नव्हतं, शिक्षण नव्हतं. आणि ब्राह्मण लोकांना भडकवलं होतं त्याले. बाबासाहेबांना म्हणे हे हिंदू कोड बिल काढलं ना, हे चांगलं नाही. होतं ते महिलांच्या हिताचं, पण त्या काळातल्या महिलांनी शिक्षण नव्हत्या. महिलाच हिंदू कोड बिलाच्या विरोधात गेल्या होत्या. नंतर ते थोडं ते पारित होत गेलं आणि आता त्याची पूर्ण आवश्यकता वाटायला लागली. पहा किती बाबासाहेबांनी दूरदृष्टिकोनातून महिलांच्या हिताचं, सुखाचं, स्वातंत्र्याचं हिंदू कोड बिल तयार केलं होतं. समजलं तुम्हाला? जिजाऊ, सावित्री, अहिल्या या स्त्रिया सती गेल्या नव्हत्या. तीच पद्धत बाबासाहेबांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून राबवायची होती. आणि आता अलीकडली घटना आहे, उपमुख्यमंत्र्याची बायको गेली असते का नाही सती, पण आता बनली का नाही? कशामुळे? हिंदू कोड बिल, संविधानामुळे. समजले का? नाही तर तिला अजितदादा पवारच्या त्या पत्नीला जायला पाहिजे सती. जाईल का ते आता? कारण हिंदू कोड बिल, संविधान सती जायला नाही सांगत. आज उपमुख्यमंत्री पदाची तिनं शपथ घेतली. कोणाचे आहे हे पुण्य आहे? हिंदू कोड बिल आणि संविधानाची कमाल. तर अशा पद्धतीनं हिंदू कोड बिल ते मान्य झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. पण हळूहळू का असे ना ते पारित होत गेलं. एका वेळी जर झालं असतं तर संपूर्ण श्रेय बाबासाहेबाला मिळालेलं असतं. लक्षात घ्या. पण बाबासाहेबांना ते श्रेय जातं. म्हणून महिलांचा खरा पुढारी कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक युगामध्ये लक्षात घ्या, भारतातल्या प्रत्येक ओबीसी आदिवासी महिलांनी बाबासाहेबाची तर पूजा करायला पाहिजे, ब्राह्मण स्त्रियांनी. समजलं का? आज महिलांना जे हक्क, अधिकार, हे सर्व काही वैभव मिळाले हे हिंदू कोड बिलामुळे आणि संविधानामुळे. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.